माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा टॉपिक म्हणजे मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे, जे की साडीशी रिलेटेड आहे. तर प्रत्येक प्रोग्राममध्ये आपण विचार करतो की आता काहीतरी नवीन लुक करावं, काय साडी घालावी, काय साडी घालावी. मला तर अगदी असंच होतं, कारण कुणाचा जरी असा प्रोग्राम ठरला की आता याचं लग्न आहे, कुणाचा प्रोग्राम आहे, तर मी सगळ्यात वेगळी कशी दिसेल आणि सगळ्यात छान लुक माझं कसं तयार होईल. तर माझ्या दिराच्या हळदीच्या दिवशी मी खूप छान लुक तयार केलं होतं. म्हणजे एकदम अचानक ते तयार झालं. जसं पाठीमागे ट्रेंडिंगमध्ये लेहंगा म्हणजे साडीपासून लेहंगा तयार करण्याचे व्हिडिओ खूपच व्हायरल जात होते आणि ते लुकही खूप छान वाटत होतं. तर मी पण विचार केला की आपण पण ते ट्राय करून बघूया आणि अगदी एंड मोमेंटवर मी ते लुक ट्राय केलं आणि फक्त 2 साड्या यूज करून, फक्त म्हणजे 2 साड्या यूज केल्या, पण लुक इतकं छान झालं की प्रत्येकजण मला कॉम्प्लिमेंट करत होतं. तर मला वाटलं की याबद्दल नक्की तुमच्यासोबत शेअर करावं आणि तुम्ही देखील असा एक लुक नक्कीच ट्राय करून बघा. खूप तुम्हाला पण कॉम्प्लिमेंट मिळतील. तर त्यासाठी मी काय काय यूज केले ते तुम्हाला, स्कर्ट आहे म्हणजेच लेहंगा, हा लेहंगा आहे. आता हा माझ्याकडे होता माझ्या ड्रेसवरचा. तुम्ही हे ऑनलाईन पण बाय करू शकता. खूप सारे कॅन आणि स्कर्ट्स वगैरे मिळतात ऑनलाईन. यूज केली होती ही छान अशी काठपदराची येलो साडी आणि हिचा लुक खूपच छान होता, कारण हळदीचा प्रोग्राम होता त्यामुळे हा येलो कलर अगदी उठून दिसत होता. आणि ही आहे पिंक कलरची थोडीशी अशी टिश्यू सिल्क साडी आहे आणि खूप छान लुक वाटत होता. तर मी तुम्हाला आता तोच रिक्रिएट करून दाखवणार आहे. तुम्हाला मी वरती फोटो पण दाखवते, बघा तुम्ही किती छान लुक झाला होता आणि प्रत्येक जण त्याच्याबद्दल विचारत होता. तो आता मी परत रिक्रिएट करून दाखवणार. साडी आहे येलो कलरची. आता मी हे स्कर्ट वेअर केलेलं आहे. तर मी तुम्हाला आता ह्याच्यावरती दाखवते. याला छोटीशी एक गाठ मारायची म्हणजे ते एकदम सिक्युअर राहील. लटक इन करायचं ते पाठीमागून आणि साडीला पूर्णपैकी असं छोट्या छोट्या निऱ्या करायच्या. छोट्या छोट्या निऱ्या करून खोसायच्या मध्ये. तुम्हाला किती पण घाई असो काही असो, याच्यामध्ये जास्त काही वेळ लागत नाही आणि बाहेर तुम्ही पार्लरमध्ये याच साड्याचं ड्रेप करायला गेलात ना, नक्कीच तुमचे 1500 तर फक्त ड्रेपिंगचेच घेतात ते. मला नक्की त्याची पण किंमत माहीत नाही, पण नक्की घेतात. आता हे बघा, एकावर एक ओव्हरलॅप अशा प्लेट्स करायचे ते एकच दिशेने, म्हणजे पूर्ण लेहंग्याचं लुक येतं. ड्रेप केली आहे, पण आता हा पदर आपला सुटलेला आहे. तर या पदराला, कारण आपण पूर्ण साडी फक्त बॉटमला वेअर करतोय, त्यामुळं ह्याचीच अशा मिऱ्या करायच्या आणि जो पदराचा भाग आहे ना तो असंच लपवायचा. असं ड्रेप करून याला. चला तर मग आता आपल्या राहिलेला उर्वरित भाग. आता मी ही वरची साडी जी पिंक वाली घेतली होती तिला असं पिनअप करून घेतलेलं आहे वरी, जसं आपण नॉर्मल पदर घेतो रेग्युलर साडीला तसंच. तर आता ह्याच्या नंतरची स्टेप काय करायची ते मी तुम्हाला सांगते. उरती आहे तर आपल्याला काय करायचे, तिलाच थोड्याशा अशा निऱ्या करायच्या. पूर्ण अशा निऱ्या करून झाल्या. थोडं केलं, थोडंसं थांब, झालं लगेच जाऊ आपण खाली. आता मी याला रॅन्डमली असंच निऱ्या केल्या आणि याला काय करायचं, असंच पाठीमागं खोसून द्यायचं. पाठीमागचं बॅक साईडला इथंच हा जो उरलेला पदर असतो, हा आता एक पदर उरलेला आणि खाली आपली ही निरी आहे. तर काय करायचं, इथूनच आपल्याला थोड्याशा निऱ्या करायच्या. त्याला जशा निऱ्या करायच्या. तर आपला हा काठ आहे ना, हा इथे येतो असा, म्हणजे त्या प्रकारे हा जी काठ आहे तो असा येतो, म्हणजे तो या कमरेवरती असा दिसतो. तर याला आपण इथेच या साईडला इथे असं पुसणार आहोत. आणि
हे जे उरलेला भाग आहे त्यालाच पाठीमागे इथंच पिनअप करून घ्यायचं या साईडला. तर बघा याच्यावर तुम्ही इथे छान असं कमरबंद बेल्ट लावू शकता, छानपैकी ज्वेलरी आणि छान हेअरस्टाईल केली, अगदी अप्रतिम लुक तयार होतो. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कसला बघायला आवडेल तेही नक्की मला सजेस्ट करा. तर आजसाठी एवढंच. नक्की आता पुढच्या ब्लॉगमध्ये मिळूयात.